साकीब गोरे 34 वर्ष सातत्याने आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवतो। या 34 वर्षात आम्ही 37 लाख दृष्टिदोष नागरिकांची नेत्र तपासणी केली, 17 लाख दृष्टिदोष नागरिकांना चष्मे दिले आणि 63,000 मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया केलेत। हे सर्व फ्री आहे, हे आमच्याकडून आहे। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे देवाभाऊंचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी जे कमवतो त्याच्यातनं मी हा काम करतो। हा सामाजिक उपक्रम आहे। सामान्य माणूस ज्यावेळी भारतातले नागरिक एकत्रित येऊन काम करतात त्याला सामाजिक उपक्रम बोलतात। हा सामाजिक उपक्रम मी 37 वर्ष सातत्याने राबवतोय आणि इथे हा ब्लू ब्लॉक चष्मा आहे। सहसा तुम्हाला कॅम्पमध्ये ब्लू ब्लॉक चष्मा भेटणार नाही। हा चष्मा बायफोकल आहे, बघा देवा भाऊ, हा बायफोकल चष्मा आहे। बायफोकल चष्मा सहसा आपल्याला कॅम्पमध्ये भेटत नाही आणि ह्या चष्म्याची तुम्हाला मी ताकदही दाखवतो। हा चष्मा मजबूत आहे, टिकाऊ आहे, तुटणारा चष्मा नाही आहे। 10,000 चष्मे आणलेत आम्ही 2 दिवसामध्ये। देवाभाऊ ब्रँडचे, देवाभाऊ नावाचे 10,000 चष्मे इथे वाटप होणार आहेत आणि हे आमच्याकडून आहे। आम्ही स्वतः कष्ट करतो आणि आम्हाला जो देव देतो नफा त्याच्यातनं 70% नफा मी हे सोशल कामासाठी वापरतो। प्रेरणा कशी मिळाली? ही प्रेरणा मी लहान असताना माझ्या घरात एक नात्यामध्ये एक घटना घडली। एक म्हातारी मृत्यू झाली, हसताना मृत झाली। त्याच्यानंतर एक म्हातारा मृत झाला, रडताना झाला। मी आईला विचारला कि आई वो जोरा रानी हंसते हुए मरी अम्मा और इब्राहिम नाना रोते हुए मरे, दोनों को मरना तो डिफरन्स क्या है? तेव्हा माझ्या आईने सांगितला तर जोरा रानीला 35 वर्षाने त्याचा डोळ्याचा काचबिंदू बंद झाला होता, डोळा त्याचा फुटला होता, ती अंध झाली होती आणि इब्राहिम नाना हा याला दृष्टी होती, तो जग बघत होता। फक्त जोरा राणीला एक काळोखातनं दुसऱ्या काळोखात प्रवास करायचा होता मृत्यूचा आणि इब्राहिम नानाला दृष्टी असताना त्याला हा रंगीबिरंगी जग सोडायचा नव्हता। त्यामुळे मला थोडासा असं वाटला का एक अंध माणूस मृत्यूला हसतच गळ्याला लावतो, डोळ्याची काय किंमत आहे? आणि डोका मेंदू हा 90% दृष्टीवर अवलंबून आहे। प्रत्येक तुमची प्रक्रिया जी शरीराची असते तो डोळा बघतो आणि डोळ्याकरवी मेंदू आदेश देतो आणि प्रक्रिया होत राहते। दृष्टी फार महत्त्वाची आहे, प्रत्येकाने दृष्टीकडे लक्ष द्यावा आणि प्रत्येकाने काही ना काही सत्कर्म करावे, सेवा करावी, जेणेकरून आपल्याला मोक्ष भेटेल। मोक्षचा सर्वात सोपा मार्ग आहे सेवा। तुम्ही एक माणसाचं आयुष्य घडवा, देव बोलतोय मी तुम्हाला मोक्ष देईन आणि प्रत्येक भारतीयाने जर विचार केला की मी एक मनुष्याचा आयुष्य घडवीन, काहीतरी त्याची मदत करीन, तर भारतात नंदनवन होईल। मी कोण आहे? मनुष्य प्रत्येकाला विचारतो, त्याची आत्मा त्याला प्रवृत्त करते आणि विचारते मी कोण आहे? त्याचं उत्तर देव देतो सोहम। हे मनुष्य या भूतलावर, या जमिनीवर मी तुला मागासलेल्यांचा, ज्या लोकांना त्रास आहे अशा लोकांचा, कष्टित लोकांचा मी विकास करण्यासाठी तुला पाठवलेला आहे, दीनदुबल्यांना मदत करण्यासाठी मी तुला पाठवलेला आहे। ह्या भूतलावर तू फक्त स्वतःसाठी कोहम म्हणून जगू नको, सोहम, लोकांसाठी जग। तू जर लोकांसाठी जगला तर तुला तुझ्या आयुष्यात पण मजा येईल आणि देवाकडे पण जाताना मजा येईल। मृत्यू हा अटळच आहे। मृत्यूनंतर मनुष्याला मोक्ष हवाच आहे आणि मोक्षचा सर्वात सोपा मार्ग आहे तो आहे सेवा। सेवा करा आणि मोक्ष आपल्या पदरात पाडून घ्या।